नमस्कार मित्रांनो. सीमा, आता तुझे लग्न होत आहे. माझे म्हणणे एकदा नीट ऐक आणि हे लक्षात ठेव. लग्नानंतर तुला कोणाचीही धमकी सहन करायची गरज नाही. तुझी सासू तिच्या दिसण्यावरून धूर्त दिसते, पण तुला घाबरण्याची गरज नाही. जर ती तुला 2 गोष्टी सुनावत असेल तर तू तिला 4 गोष्टी सांगू शकतेस. कधीही तुझा आवाज दाबू देऊ नकोस. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीपासूनच तुझ्या नवऱ्याला नियंत्रणात ठेव. त्याच्या मनावर ताबा ठेव. समजले? आणि मग जेव्हा तुला संधी मिळेल तेव्हा तुझ्या सासू आणि सासऱ्यांपासून वेगळे हो. मला वर्षानुवर्षे अनुभव आहे, म्हणूनच मी तुला हे सर्व काही सांगत आहे. जर तू एकटी राहिलीस तर तू राज्य करशील आणि तुला जास्त कामही करावे लागणार नाही. हे सर्व ऐकून सीमा थोडी अस्वस्थ झाली. म्हणाली, आई, तू हे काय म्हणत आहेस? सीमाने या सर्व आईच्या गोष्टी ऐकून निषेध केला. म्हणाली, आई, माझे अजून लग्नही झालेले नाहीये. आणि असे असले तरी अभयचे आईवडील खूप चांगले आहे. तिच्या आवाजात निरागसता होती, पण त्याच वेळी तिच्या आईबद्दल रागही होता. आई म्हणाली, अरे सीमा, मी तुला एक मार्ग सांगत आहे, जेणेकरून तू तुझे आयुष्य स्वतःच्या अटींवर जगशील, कोणाची कठपुतली बनून नाही. हे जग खूप हुशार आहे. मुली, आजकाल मुलींना 2 पावले पुढे राहावे लागते, हे कावेरीजींचे विचार होते. सीमाची आई कावेरीजी, ज्यांचे पती 2 वर्षांपूर्वी वारले होते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती. तिचा मुलगा रोहन तिच्यापासून वेगळा राहत होता आणि मुलगी सीमाचे लग्न जवळ आले होते. आणि तिला वाटत होते की लग्नानंतर तिच्या मुलीला कोणतीही तडजोड करावी लागू नये. म्हणूनच आज ती तिच्या मुलीला हे अमूल्य ज्ञान देत होती. आणि ती बोलत असताना तिचे शब्द सीमाच्या मनात रुजू लागले. तिचा संशय हळूहळू श्रद्धेत बदलत होता. सीमा तिच्या आईचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती. अचानक तिने तिच्या आईकडे आश्चर्याने पाहिले आणि विचारले, आई, मला एक गोष्ट समजत नाही. माझा नवरा त्याच्या आईवडिलांना सोडून माझ्यासोबत वेगळे राहण्यास कसा सहमत होईल? हे कसे शक्य आहे? आईने क्षणभर तिच्याकडे पाहिले, नंतर हलकेच हसली आणि म्हणाली, अरे सीमा, जर बायकोला हवे असेल तर ती काय करू शकत नाही. तू तुझ्या नवऱ्यावर अशा प्रकारे नियंत्रण ठेव की तू त्याची गरज नशील. तो तुझ्याशिवाय एक पाऊलही उचलू शकणार नाही. हे सांगत असताना अचानक तिचा आवाज कडवट झाला, जरा तुझ्या बहिणीकडून शिक. एका आठवड्यातच तिने तुझा भाऊ माझ्यापासून कसा हिरावून घेतला. आईचे बोलणे ऐकून सीमा एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, ठीक आहे आई, हे सर्व सोड. पण मला हे सांग की तू माझ्या भावाला फोन केलास की नाही? सीमाचे शब्द ऐकून तिच्या आईचा चेहरा लाल झाला. जणू कोणीतरी पुन्हा एकदा जुने दडपलेले दुःख निर्माण केले आहे. ती रागाने म्हणाली, मी ते केले नाही आणि मी ते करणार देखील नाही. सीमा म्हणाली, का आई? तू किती काळ हा राग तुझ्या मनाशी ठेवणार आहेस? कावेरीने एक दीर्घ श्वास घेतला, स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि वेदनादायक हास्य करत म्हणाली, त्याने माझ्या सोबत काय केले तुला दिसले नाही का? पण आई. सीमा काही बोलण्यापूर्वीच तिचे बोलणे थांबवले. आई रागाने खुर्चीवरून उठली आणि जलद पावलांनी खोलीतून बाहेर पडली. दार बंद झाले आणि खोलीत शांतता पसरली. सीमा तिच्या आईकडे आश्चर्याने पाहतच राहिली. ती अस्वस्थ झाली. त्याचे डोळे जमिनीवर स्थिर होते आणि तिच्या मनात प्रश्नांचे वादळ उठत होते. की भावाने असे काय केले की ज्यामुळे ती त्याला माफ करू शकत नाही? सीमा विचार करत होती. खरे तर या सर्व कटुतेचे मूळ सीमाचा मोठा भाऊ रोहनशी जोडलेले होते. रोहन त्याच्यासोबत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या निशा नावाच्या मुलीवर प्रेमात पडला होता. निशा एका गरीब कुटुंबातील होती, पण तिच्यात संस्कार आणि साधेपणाचे गुण होते आणि रोहन तिच्याकडे आकर्षित झाला. पण सीमाची आई कावेरीजीच्या मनात काही वेगळीच स्वप्ने होती. तिला पूर्ण विश्वास होता की तिचा मुलगा रोहन तिच्या इच्छेविरुद्ध कधीही काहीही करणार नाही आणि ती जिथे कुठेही म्हणेल तिचा मुलगा रोहन त्या मुलीशी लग्न करण्यास तयार होईल. कावेरीजींना रोहनचे लग्न एका श्रीमंत कुटुंबातील मुलीशी करायचे होते. एक अशी मुलगी जी केवळ सुंदरच नाही तर तिच्यासोबत इतके काही आणेल की तिला समाजात प्रतिष्ठा मिळू शकेल.
जेणेकरून ती तिच्या मैत्रिणींना अभिमानाने सांगू शकेल की ही माझी सून, जी खूप सुंदर आहे आणि खूप श्रीमंत देखील आहे. त्यांनी रोहनसाठी एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी देखील निवडली होती, जी तिच्यासोबत मोठा हुंडा आणेल आणि जी त्यांची स्वप्ने सतत्यात उतरवू शकेल. कावेरीजींनी रोहनला हे सांगितले तेव्हा तो स्पष्टपणे म्हणाला, आई, मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करतो. मला तू निवडलेल्या मुलीशी लग्न नाही करायचे. कावेरीजीने आश्चर्याने विचारले, तू काय म्हणालास रोहन? जणू काही तिने ते ऐकले पण ते स्वीकारू शकत नव्हती. कावेरीजींचे स्वप्नातील जग एका झटक्यात पत्त्यांच्या गठ्ठ्यासारखे कोसळले आणि जेव्हा तिला कळले की ती मुलगी एका गरीब कुटुंबातील आहे तेव्हा तिचा राग आणखी वाढला. रोहनने त्याच्या आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण कावेरीजीचे मन त्यावेळी काही ऐकण्यास तयार नव्हते. दुसरा कोणताही मार्ग सापडल्याने एके दिवशी रोहनने कोर्टात लग्न केले आणि निशाला घरी आणले. पण जेव्हा तिने तिचा मुलगा रोहन आणि ती मुलगी निशा यांना वधूवर म्हणून एकत्र पाहिले तेव्हा कावेरीजींचा हट्टीपणा आणि अहंकार उफाळून आला. कावेरीजींनी त्याला पाहताच तिने त्याला स्पष्ट शब्दात सांगितले की रोहन, एकतर तुला या मुलीला सोडून द्यावे लागेल किंवा मला. रोहनने त्याच्या आईच्या पाया पडून माफी मागितली आणि निशाला तिची सून म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. पण कावेरीजींनी डोळे फिरवले, ती काहीही ऐकण्यास तयार नव्हती. पण रोहनला खात्री होती की त्याच्या आईचा राग हा कायमचा राहणार नाही. ती फक्त काही काळासाठी रागावली आहे. पण जेव्हा तिला निशाचा साधा स्वभाव, तिचा साधेपणा, तिची नम्रता कळेल तेव्हा आई निशाला नक्की स्वीकारेल. पण लवकरच त्याच्या आशा निराशेत बदलू लागल्या. कावेरीजींचे निशाबद्दलचे वागणे दिवसेंदिवस कठोर होत चालले होते. सीमानेही तिच्या आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण कावेरीजी ऐकायला तयार नव्हती. रोहन एका वाईट परिस्थितीत अडकला होता. अखेर लग्नाच्या 2 आठवड्यांनंतर निराश होऊन तो त्याच्या पत्नीचा हात धरून घराबाहेर पडला. नंतर त्याला चांगली नोकरी मिळाली आणि तो दुसऱ्या शहरात गेला. त्याला माहित होते की त्याची आई तिच्या हट्टासमोर कधीही हार मानणार नाही. शेवटी त्याने सर्व काही वेळेवर सोडले. आईचा राग असूनही रोहन दरमहा आईला न चुकता पैसे पाठवत असे. तो त्याची बहीण सीमा मार्फत घराची देखरेख ठेवत असे आणि कधीकधी स्वतः त्याच्या आईला फोन करत असे. पण प्रत्येक वेळी त्याची आई त्याचा नंबर पाहत असे आणि कॉल डिस्कनेक्ट करत असे. कावेरीची मुलगी सीमा देखील प्रेमविवाह करत असली तरी कावेरीजींना या नात्याला कोणताही आक्षेप नव्हता, कारण सीमाच्या सासूसासऱ्यांची स्थिती निशापेक्षा चांगली होती. अखेर सीमाच्या लग्नाचा दिवस आला. घरात आनंदाचे वातावरण होते. रोहनने सीमाच्या लग्न खर्चासाठी त्याच्या आईच्या खात्यात आधीच पैसे जमा केले होते. कावेरीजींनी तयारीत कोणतीही कसर सोडली नव्हती. पण तिच्या डोळ्यात एक शून्यता स्पष्टपणे दिसून येत होती. तिने तिचा मुलगा रोहन आणि सून निशा यांना सीमाच्या लग्नाला बोलावले नव्हते. सीमा तिच्या आईला अनेकदा म्हणाली, आई, दादाला बोलवना. हे माझे लग्न आहे आणि जर तो इथे नसेल तर ते अपूर्ण वाटेल. पण कावेरीजी प्रत्येक वेळी हा विषय टाळत असे. पण रोहन एक माणूस होता जो त्याच्या मनाचे ऐकत असे. सीमाला खात्री होती की तो मला आशीर्वाद देण्यासाठी नक्कीच येईल, अगदी थोड्या वेळासाठी तरी. आणि तेच घडले. जेव्हा सीमा वधूच्या पोशाखात खोलीत बसली होती तेव्हा रोहन त्याच्या पत्नीसह तिच्या खोलीत आला. त्याला पाहून सीमाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दादा, तू आलास. मला माहित होते की तू मला भेटल्याशिवाय राहू शकणार नाहीस. निशानेही सीमाला मिठी मारली आणि म्हणाली, तू खूप सुंदर दिसतेस सीमा. नेहमी आनंदी राहा. रोहनने आईकडे पाहिले पण कावेरीजींनी तिचा चेहरा दुसरीकडे वळवला. म्हणून रोहनने सीमाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि आपल्या पत्नीसह निघून गेला. लग्नाचे विधी पूर्ण झाले आणि सीमा तिच्या सासरच्या घरी पोहोचली. एक नवीन घर, नवीन लोक आणि एक नवीन जीवन तिच्यासमोर होते. तिच्या सासरच्या घरी तिचे छान स्वागत झाले. तिच्या सासरच्यांनी तिला मुलीसारखी मिठी मारली. लग्नाचे विधी पूर्ण झाल्यानंतर सर्वजण थकले होते. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या हास्य आणि विधींच्या गोंधळानंतर सासरच्या घरातले सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला गेले. सीमा देखील अभयसोबत तिच्या खोलीत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याची किरणे खिडकीतून खोलीत पसरली आणि सीमाचे डोळे हळूहळू उघडले. तेव्हा तिचा फोन जोरात वाजला. स्क्रीनवर आईचे नाव पाहून तिने फोन उचलला. सीमा फोनवर आईला म्हणाली, आई, तुला इतक्या सकाळी माझी आठवण कशी आली? कावेरीजींच्या आवाजात तेच परिचित वक्तृत्व होते. अग सीमा, तू तुझ्या सासरच्या घरी पोहोचली आहेस. मला सांग, तिथे सगळे कसे आहे? सगळे ठीक आहे ना? सीमा हसून म्हणाली, आई, इथे सगळे ठीक आहे. माझी काळजी करू नकोस. मी आत्ताच उठले आहे आणि मला तयारी करावी लागेल. माझ्या सासू म्हणत होत्या की आज काहीतरी गोड पदार्थ बनवण्याचा विधी आहे. हे ऐकताच कावेरीजींचा आवाज अचानक कडक झाला. हे लोक तुला पहिल्या दिवसापासूनच कामावर ठेवतील का? मी तुला सांगितले होते सीमा, तुझी सासू खूप हुशार आहे. तिने सर्वांसमोर सांगितले होते की ती तुला सून नाही तर मुलीसारखे ठेवतील. आणि आता तुला मुलगी म्हणवून ते तुला घरात मोलकरीण बनवतील. तुला कोणतेही काम करण्याची गरज नाही, समजले का सीमा? सीमाने तिच्या आईचे ऐकले आणि क्षणभर विचार केला. ती काहीतरी बोलणारच होती, तेवढ्यात अभय बाहेर आला. सीमाने पटकन त्याला म्हटले, ठीक आहे आई, मी तुझ्याशी नंतर बोलते, आणि फोन ठेवला. अभय हसून म्हणाला, सीमा, काय म्हणत होती आई? सीमाने किंचित हसून प्रश्न टाळला, काही नाही, ती फक्त माझ्या तब्येतीबद्दल विचारत होती. आणि ती उठून तयार होण्यासाठी गेली. काही वेळाने अभय देखील तयार झाला, पण त्याने पाहिले की सीमाच्या कपाळावर काहीतरी टेन्शन होते. अभयने तिच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि प्रेमाने विचारले, तुला कशाची काळजी आहे का? काळजी करू नको सीमा, आपल्या घराचे वातावरण खूप वेगळे आहे. बाबांचे वागणे इतके चांगले आहे की ते कधीही मोठ्या आवाजात बोलत नाही. जणू राग त्यांच्या स्वभावातच नाही. आणि आईबद्दल तर मी काय बोलू? तू तिचा स्वभाव स्वतः पाहू शकते. आता आपण बाहेर जाऊया का? सर्वजण वाट पाहत असतील. सीमा काहीच बोलली नाही. तिने फक्त हलकेसे स्मितहास्य करून मान हलवली. ती खोलीतून बाहेर पडताच ताज्या पराठ्यांचा आणि देशी तुपाचा सुगंध हवेत दरवळत होता. दोघांनीही सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. तेवढ्यात सीमाच्या सासू शांतीजींनी तिला हाक मारली, ये बेटा सीमा, नाश्ता तयार आहे. सीमा थोडीशी संकोचली, पण शांतीजी हसल्यात आणि प्रेमाने म्हणाल्या, तुम्ही दोघे बसा, मी तुमच्यासाठी गरमागरम नाश्ता आणते. तेवढ्यात पाहुण्यांमध्ये बसलेली एक वृद्ध महिला, कदाचित त्यांची नातेवाईक असेल, ती थोडीशी विनोदाने, थोडीशी व्यंग्यात्मकपणे बोलली, शांती, हे काय आहे? तुझ्या सुनेने पदर देखील घेतला नाही. सुना अशा डोके उघडे ठेवून फिरत नाहीत. काळ बदलला असेल पण चालीरीती बदलणार नाहीत, बरोबर ना? सीमा क्षणभर थक्क झाली. तिला त्यावेळी असे वाटले की तिची सासू तिला या चुकीबद्दल फटकारेल. पण शांतीजींनी सहज उत्तर दिले, अहो आत्याबाई, तुम्ही या घरात दीपाला कधी पदर घेताना पाहिले आहे का? दीपा ही शांतीजींची मुलगी आणि अभयची मोठी बहीण, जी विवाहित आहे. आत्या आश्चर्याने म्हणाली, ती या घराची मुलगी आहे, ती का पदर घेईल? शांतीजी सीमाच्या डोक्याला हात लावत म्हणाल्या, तर मग आजपासून सीमा देखील या घराची आणि माझ्या मुलीसारखीच आहे. आणि माझ्यासाठी जशी माझी दीपा आहे तशीच सीमा देखील आहे. या घरात मुलगी आणि सून समान आहेत. मग तिला या नियमांची काय गरज आहे? काही क्षण खोलीत शांतता होती. सासूचे शब्द सीमाच्या कानातून थेट तिच्या हृदयात शिरले. तिला आत एक सुखद अनुभूती येऊ लागली. जणू काही बर्फाळ हिवाळ्यात तिच्या शरीरावर सूर्य पडला आहे. ही तीच सासू होती जिच्याबद्दल आईला 100 शंका होत्या. नाश्त्यानंतर सासू आणि सून दोघांनी मिळून हलवा बनवला आणि सर्वांना वाढला. सर्व विधीनंतर सीमा आणि अभय काही दिवस प्रवासासाठी बाहेर गेले. त्यांनी सुंदर दर्याखोऱ्यांमध्ये घालवलेले ते 10 दिवस त्यांचा एक असा अनुभव होता जो ती कधीही विसरू शकत नव्हती. अभयचे प्रेम, त्याचा खोडकरपणा आणि सीमाचा प्रत्येक क्षणातील जगण्याचा उत्साह, ते दोघेही एका मजबूत नात्यातील बंधनात बांधले गेले. ते घरी परत आल्यावर सीमा पुन्हा शिक्षिकेच्या नोकरीत रुजू झाली. पण सीमा घरी परतल्यानंतर थकलेली असूनही ती शांतीजींना स्वयंपाकघरात मदत करायची. शांतीजींनी तिला सांगितले
की तू दिवसभर शाळेत मुलांची काळजी घेतेस, इतके काम करतेस, मग तू थकून जातेस. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी स्वतः तुला सांगेन. सीमा, हे घर तुझे आहे. तू तुझ्या पालकांच्या घरी राहतेस, तितक्याच आरामात इथे राहा. तुम्ही दोघेही तुमचे आयुष्य आनंदाने जगा, हे माझ्यासाठी पुरेसे आहे. तू घरच्या कामाची काळजी करू नकोस. सीमाने चाकू खाली ठेवला आणि म्हणाली, नाही आई, असे काही नाहीये. तुम्ही दिवसभर घरात व्यस्त राहता, मला तुमच्यावर संपूर्ण भार टाकणे आवडत नाही. मला फक्त थोडीफार तरी तुमची मदत करू द्या. तिचे शब्द शांतीजींच्या मनाला भिडले. शांतीजींनी तिच्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, सीमा बेटा, तू एक काम कर, तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. माझ्याकडे मदत करण्यासाठी एक मोलकरीण आहे. आणि हो, जर तुला कधी वाटले तर तू जेवण बनवू शकतेस, पण तणावाखाली येऊन काहीही करू नकोस. मला स्वयंपाक करायला आवडते. आणि ऐक, तुला माहित नाही की तू कामावर गेल्यावर तुझे सासरेही स्वयंपाकघरात पाऊल ठेवतात आणि मला मदत करतात. सीमा आश्चर्याने म्हणाली, खरेच आई, बाबा स्वयंपाक करतात का? ती आश्चर्यचकित झाली. शांतीजी हसून म्हणाली, हो बेटा, काल तू जी भाजी खाल्लीस ती तुझ्या सासऱ्यांनी बनवली होती. तू त्यांची खूप स्तुती करत होतीस. तिच्या हास्यात एक निरागस मजा होती. सीमा स्वतःला खूप नशीबवान समजत होती की तिला असे सासर मिळाले. एके संध्याकाळी सीमा शाळेतून घरी परतली तेव्हा तिने पाहिले की तिची सासू आणि सासरे स्वयंपाकघरात एकत्र काहीतरी शिजवत आहेत. सीमा स्वयंपाकघरात आली. तिला पाहताच सासरे म्हणाले, ये सीमा बेटा, आज तुझ्यासाठी खास पकोडे बनवले जात आहेत. शांतीजींनी एक पकोडा उचलला आणि सीमाला खायला दिला. सीमा हसली आणि म्हणाली, वा बाबा, तुम्ही खूप छान पकोडे बनवता. बाबा म्हणाले, माझी स्तुती करू नको सीमा बेटा, नाहीतर दरवेळी शांती मला पकोडे तळायला सांगेल. सासरे हे बोलताच घरात हास्य पसरले. आणि त्यावेळी सीमाला असे वाटू लागले की ती या घराची खूप जुनी सदस्य आहे. मी या घरात एक सून आहे आणि सासरचे असे मला जाणवू देखील देत नाही. तेवढ्यात सीमाचा फोन वाजला तेव्हा सगळे अजूनही हसत होते. तिने फोन उचलला तेव्हा पलीकडून कावेरीजीचा आवाज आला. आई म्हणाली, सीमा, लग्नानंतर तू तुझ्या आईला विसरलीस का? तुला माझी आठवणही येत नाही असे दिसते. सीमा शांत आवाजात म्हणाली, असे काही नाहीये आई. काल तू फोन केलास तेव्हा आम्ही सगळे जेवत होतो. मी तुला सांगितले होते की मी नंतर बोलेन. कावेरीजींचा आवाज अधिकच तीव्र झाला. अरे हो हो, सगळे जेवत होते आणि तू स्वयंपाकघरात उभी राहून त्यांना वाढवत होतीस. मी तुला किती वेळा सांगितले आहे सीमा, त्यांच्या घरात मोलकरीण बनू नकोस. जेव्हा जेव्हा कामाची गरज पडते तेव्हा आजारी असल्याचे नाटक कर. सीमाचे मन खवळले. ती संयमाने म्हणाली, आई, असे काही नाहीये. मी तुला सांगितले होते, माझे सासरचे लोक खूप चांगले आहेत. इथे मला कोणीही कोणत्याही कामासाठी कधीही जबरदस्ती केली जात नाही. मला ते स्वतः करायचे होते आणि हे घर आता माझेही आहे. ठीक आहे सीमा, तू मला हे सांग की तू मला भेटायला कधी येणार आहेस? सीमा क्षणभर गप्प राहिली, नंतर हळूवारपणे म्हणाली, ठीक आहे आई, मी आईंना विचारते आणि जर काही महत्वाचे काम असेल तर मी नक्की येईन. कावेरीजी म्हणाल्या, काय? आता तू मला भेटायला येण्यासाठी तुझ्या सासूबाईंची परवानगी घेशील का? आणि जर तिने नकार दिला तर तू येणार नाहीस का? जर तू असेच सगळे करत राहिलीस तर तू कधीच स्वतःला तुझ्या सासूबाईंपासून वेगळे करू शकणार नाहीस. तुला कधीच स्वातंत्र्य मिळणार नाही, ना स्वतःसाठी वेळ. सीमा म्हणाली, आई, तू नेहमी तेच तेच का म्हणत असतेस? मी तुला सांगितले होते की माझ्या सासूबाई तुझ्या विचारांसारख्या नाही. जर तुला त्यांच्याबद्दल काही शंका असेल तर एकदा इथे माझ्या घरी येऊन बघ. खरंच आई, मी सांगते, एकदा येऊन तू स्वतः तुझ्या डोळ्यांनी बघ की माझी सासू कशी आहे. त्यांना पाहिल्यावर सासू कशी असावी हे तुलाही कळेल. कावेरीजींचा आवाज अधिक तीक्ष्ण झाला. पुरे झाले सीमा, तुझ्या सासूबाईंच्या बाजूने इतके गुणगान करण्याची गरज नाही. मला सगळे समजते. आता मी फोन ठेवते. फोन कट झाल्यानंतर सीमा ड्रॉइंग रूममध्ये परतली जिथे शांतीजी चहा पीत होत्या. त्यांनी विचारले, कोणाचा फोन होता बेटा? सीमा म्हणाली, आईचा.
शांतीजींनी क्षणभर दीर्घ श्वास घेतला आणि नंतर म्हणाली, तुझी आई एकटी राहते ना सीमा? त्या एकट्या कशा राहत असतील? आईची विचारपूस करत जा आणि तिला वेळोवेळी भेटायला सुद्धा जात जा. सीमाने काही संकोचाने मान हलवली. मग शांतीजी म्हणाल्या, एक काम कर सीमा, उद्या तुझी शाळा बंद आहे, मग अभय तुला ऑफिसला जाताना तुझ्या आईच्या घरी सोडेल आणि संध्याकाळी तो परत येताना तुला घेऊन येईल. मग जेव्हा तुला शाळेतून सुट्टी मिळेल तेव्हा तू काही दिवस तुझ्या आईकडे जाऊन राहू शकतेस. सीमा म्हणाली, हो आई, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा सीमा तिच्या आईच्या घरी पोहोचली तेव्हा दार उघडताच कावेरीजींना सीमाला पाहून खूप आनंद झाला. आज तिचा आनंद लपला नाही. तिने संपूर्ण दिवस सीमाशी गप्पा मारण्यात घालवला. सीमा संध्याकाळी अभयसोबत घरी परतली. दुसऱ्या दिवशी तिला शाळेत जायचे होते, पण ती सकाळ एका अज्ञात वादळासारखी आली. सीमा शाळेसाठी तयार होत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. पण आईचे नाव पाहून तिला आश्चर्य वाटले की कालच आपली भेट झाली, बोलणे झाले, आणि आज इतक्या सकाळी काय झाले. तिने फोन उचलला आणि पलीकडून कावेरीजींचा वेदनादायक आवाज आला, सीमा, तू लवकर घरी ये, मी उठू शकत नाही. मला कळत नाहीये मी कशी घसरून पडले. मी मोठ्या कष्टाने तुला फोन लावला. आईचा आवाज ऐकून सीमा अभयकडे धावत गेली. अभय, आईला काहीतरी झाले, ती पडली आहे, लवकर चल. अभय लगेच उठला आणि शांतीजींना हाक मारली, आई, सीमाच्या आईला दुखापत झाली आहे. अभयने लगेच गाडी बाहेर काढली. शांतीजीही वेळ घालवता सीमा सोबत जाण्यासाठी पटकन तयार झाल्या आणि तिघेही कावेरीजींच्या घराकडे निघाले. घरी पोहोचताच त्यांनी पाहिले की कावेरीजी जमिनीवर पडल्या होत्या, वेदनेने ओरडत होत्या. त्यांचा चेहरा घामाने भिजला होता आणि वेदनेपेक्षा त्यांच्या डोळ्यात असहायता जास्त होती. तिघांनी मिळून कावेरीजींना बेडवर बसवले. शांतीजींनी लगेच परिस्थिती समजून घेतली. असे दिसते की अंतर्गत दुखापत झाली असावी. आपण यांना ताबडतोब रुग्णालयात घेऊन जाऊया. रुग्णालयात तपासणी करण्यात आली. एक्सरे देखील काढण्यात आला. डॉक्टरांनी सांगितले की दुखापत थोडी खोल आहे. काही आठवड्यांची कडक विश्रांती आवश्यक आहे. कोणताही धक्का किंवा निष्काळजीपणा परिस्थिती आणखी बिकट करू शकतो. सीमाने तिच्या आईचा हात धरला. कावेरीजींचे डोळे ओले होते, पण त्या 10 सेकंद गप्प राहिल्या. शांतीजी कावेरीजींच्या डोक्याला हात लावत म्हणाल्या, तणाव घेऊ नका सीमाच्या आई. सीमा आणि अभय इथेच आहे, ते सगळे काही सांभाळतील. सीमा म्हणाली, मी काही दिवस आईसोबत राहीन. मी घरातील कामे पाहीन आणि त्यांचीही काळजी घेईन. हे ऐकून शांतीजी म्हणाल्या, अरे नाही सीमा बेटा, तू सगळे एकटी कशी सांभाळशील? आपण एक काम करू, तुझ्या आईला आपण आपल्या घरी घेऊन जाऊ. तिथे सगळे असतील, तू, मी, अभय. जर आपण एकत्र त्यांची काळजी घेतली तर त्या लवकरच बऱ्या होतील. कावेरीजींनी सुरुवातीला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण वेदना आणि अशक्तपणाने तिला शांत केले. अभयने लगेचच रुग्णालयातील सर्व औपचारिकता पूर्ण केल्या. मग सर्वांनी मिळून कावेरीजीला गाडीत बसवले आणि त्यांना घरी आणले. सीमाने शाळेतून 1 आठवड्याची सुट्टी घेतली. आता तिचे संपूर्ण लक्ष तिच्या आईची काळजी घेण्यावर होते. ती तिच्या आईची औषधे आणि इतर सुविधांची काळजी घेत होती आणि शांतीजी स्वयंपाकघर सांभाळत होती. शांतीजी एका बहिणीसारखी कावेरीजींची काळजी घेत होत्या. त्यांच्यासाठी गरम नाश्ता करून द्यायच्या, त्यांच्या खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था करायच्या. कावेरीजी, जी आतापर्यंत स्वतःला इतरांपेक्षा वेगळी आणि श्रेष्ठ मानत होती, ती त्यांची मदत घेत असताना पहिल्यांदाच थोडी लहान वाटत होती. कावेरीजी संकोचून म्हणाली, शांतीताई, तुम्ही स्वतःला त्रास का करून घेताय? मग शांतीजी म्हणाली, कसला त्रास? तुम्ही माझ्या सीमाच्या आई आहात, म्हणून तुम्ही सुद्धा माझ्यासाठी आमच्या कुटुंबाचा एक भाग आहात. तुम्ही निश्चिंतपणे इथे राहा, कसलाही संकोच बाळगू नका आणि काही काळजी करू नका. 1 आठवडा उलटून गेला होता. कावेरीजी अजूनही सीमा आणि अभयच्या घरीच होत्या. दुखापतीचा त्रास आता थोडा कमी झाला होता, पण त्या अजूनही व्यवस्थित उठून बसू शकत नव्हत्या. आज शनिवारची रात्र होती, म्हणून दर शनिवारीप्रमाणे आजही सर्वजण एकत्र बसून चित्रपट पाहणार होते. अभय आणि सीमा कावेरीजींना व्हीलचेअरवर बसवून बैठकीच्या खोलीत घेऊन गेले, जिथे टीव्ही होता.
शांतीजींनी आधीच टेबलावर पॉपकॉर्न ठेवले होते. टीव्ही स्क्रीनवर एक जुना विनोदी चित्रपट सुरू होत होता. शांतीजी सर्वांना पॉपकॉर्न वाटून चित्रपटातील मजेदार दृश्यांचा आनंद घ्यायच्या. सीमा आणि अभय मजेदार संवादांवर भाष्य करू लागले तर सासरे मोठ्याने हसायचे. खोली हास्याने गुंजत होती. कावेरीजी सीमाच्या घरातील वातावरण पाहून भारावून गेल्या. त्या रात्री कावेरीजी झोपू शकल्या नाही. सीमाच्या घराचे वातावरण पाहून तिला आश्चर्य वाटले. येथील सर्वांमध्ये एक अनोखे प्रेम होते. कोणतेही बंधन नाही, कोणताही ताण नाही, फक्त खऱ्या मनाची जवळीक. हे लोक सीमावर खूप प्रेम करत होते. ते तिची प्रत्येक लहान सहान गोष्टीची एखाद्या स्वतःच्या मुलीप्रमाणे काळजी घेत होते. कधी कधी तिला वाटायचे की ती दुसऱ्या जगात आली आहे. पण हे जग तिच्या इतके जवळचे वाटले की तिच्या मनात एक अज्ञात शांतता निर्माण होऊ लागली. हे घर फक्त विटा आणि दगडांची रचना नव्हती, तर ते घर ज्याचा पाया प्रेमळ नातेसंबंधांवर आधारित होता. येथे तणावाचा कोणताही मागमूस नव्हता. प्रत्येक कोपऱ्यातून आनंदाचा किलबिलाट होता. आता कावेरीजींना तिच्या विचारांची लाज वाटू लागली. त्या विचार करू लागल्या की मी खूप चुकीचे वागत होते. मी इतकी वेडी झाले होते की मी माझ्या मुलीला या कुटुंबापासून वेगळे होण्यास सांगत होते. पण आता सीमाची 1 आठवड्याची सुट्टी संपली होती. शाळेतून फोन आला आणि एक वरिष्ठ शिक्षिका म्हणून तिची उपस्थिती आवश्यक होती. तिने फोन ठेवताच तिला काळजी वाटू लागली की मी शाळेत गेल्यानंतर माझ्या सासू, घरातील कामे आणि माझ्या आईची काळजी हे सर्व एकट्या कशा सांभाळतील. त्यावेळी शांतीजीही तिथे बसल्या होत्या. त्यांनी विचारले, काय झाले सीमा बेटा? तेव्हा सीमा म्हणाली, आई, शाळेचा वार्षिक कार्यक्रम जवळ आला आहे. व्यवस्थापनाकडून फोन आला होता. मला जायलाच हवे. पण मी तुमच्या एकटीवर भार टाकून कसे जाऊ? तिच्या डोळ्यातली काळजी आणि आवाजात लपलेले ओझे स्पष्ट दिसत होते. शांतीजी म्हणाल्या, सीमा बेटा, आम्ही इथे सगळे आहोत. काय अडचण आहे? शांतीजींनी हसून तिला सांत्वन दिले. सीमा, तू काळजी न करता शाळेत जा. मी इथे आहे आणि मोलकरीणही गावातून परतली आहे. आम्ही दोघेही तुझ्या आईची पूर्ण काळजी घेऊ. तुझे काम महत्वाचे आहे आणि आईची काळजी घेणेही महत्वाचे आहे. आम्ही दोघेही त्यांची काळजी घेऊ. सीमाने शांतपणे त्यांच्याकडे पाहिले. शांतीजींनी सांगितलेल्या एका गोष्टीने सीमाला दिलासा मिळाला. सीमा म्हणाली, ठीक आहे आई, मी उद्यापासून शाळेत जाईन. शांतीजींनी तिला सांगितले, तू पूर्ण एकाग्रतेने तुझे काम कर आणि इथली काळजी करू नकोस. सासू आणि सुनेमधील संभाषण ऐकून कावेरीजींच्या डोळ्यात पाणी आले. सीमा दुसऱ्या दिवसापासून शाळेत जाऊ लागली. नंतर शांतीजींनी तिच्या पतीसोबत घराची खूप चांगली काळजी घेतली. त्यांनी कावेरीजींची काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडली नाही. वेळेवर औषधे, त्यांच्या आवडीचे जेवण आणि प्रत्येक सुविधांची काळजी घेतली. हळूहळू कावेरीजींची तब्येत सुधारू लागली. तिच्या तब्येतीसोबतच तिचा स्वभावही मृदू होऊ लागला. पूर्वी ती तिचा मोकळा वेळ तिच्या मैत्रिणी सोबत घालवत असे, जिथे लोक एकमेकांच्या वाईट गोष्टींबद्दल बोलण्यात आणि त्यांची स्थिती दाखवण्यात व्यस्त असायचे. तर आता ती शांतीजींसोबत बसून कावेरीजी सत्संग ऐकत असे. कधी कधी ती ध्यानातही बसत असे. हा बदल पाहून सीमा आनंदी झाली. आता कावेरीजी जवळजवळ पूर्णपणे बऱ्या झाल्या होत्या. त्या थोडे चालायला लागल्या होत्या. एके दिवशी संध्याकाळी शांतीजी आणि कावेरीजी सोफ्यावर एकत्र बसले होते. हातात चहाचे कप घेऊन कावेरीजी हळूवारपणे म्हणाल्या, शांतीजी, आता मी विचार करत आहे की मी माझ्या घरी आता परत जावे. शांतीजींनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, का ताई, इथेच थांबा. मी इथे तुमच्या सोबत आहे. सीमा इथे आहे, अभय आहे, आपण सर्व इथे आहोत. घरी गेल्यावर तुम्ही एकट्या स्वतःला कशा सांभाळणार? तुम्हाला अजून विश्रांतीची गरज आहे. कावेरीजींनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांची काळजी पाहून कावेरीजीच्या डोळ्यात पाणी आले. तुमचे बरोबर आहे शांतीजी, इथे राहून दिवस कसे गेले हे मला कळलेही नाही. मी तुमच्या सर्वांची खूप आभारी आहे. जर तुम्ही सर्व नसता तर मी एकटी स्वतःला कसे सांभाळू शकले असते? माझे रिकामे घर मला कधी कधी खायला उठते. पण मी काय करू, माझे नशीब वाईट आहे. प्रथम सीमाचे वडील मला सोडून गेले, नंतर माझा मुलगा, ज्याला मी वाढवले,
त्यानेही माझा विश्वासघात केला. मला रोहनसाठी मुलगी निवडायची होती, त्यात माझी काय चूक होती? ते इतक्या चांगल्या कुटुंबातील होते, समाजात त्यांची चांगली प्रतिष्ठा होती, त्यांच्याकडे खूप संपत्ती होती. पण रोहन माझे काही ऐकायला तयार नव्हता. आता माझे त्याच्याशी कोणतेही नाते नाही, मी त्याच्याशी बोलतही नाही. हे सांगताना कावेरीजीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. शांतीजींनी त्यांच्याकडे खोलवर पाहिले आणि म्हणाल्या, पण कावेरीताई, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कधी रोहनचे ऐकण्याचा प्रयत्न केलात का? तुम्ही कधी त्याच्या पसंतीच्या मुलीला समजून घेण्याचा किंवा ओळखण्याचा प्रयत्न केलात का? कावेरीजी, प्रत्येक आईचे हृदय सारखेच असते. तुम्हाला जे हवे होते ते चुकीचे नव्हते, पण आपल्या मुलांवरील प्रेमात आपण कधीकधी हे विसरतो की ते त्यांच्या आयुष्याबद्दल चांगले निर्णय घेऊ शकतात. आपण फक्त त्यांच्यासाठी एक मार्ग तयार करू शकतो, पण त्यांना त्यावर चालावे लागते. जर ते स्वतःच्या मार्गावर आनंदी असतील तर आपणही आनंदी असायला हवे ना? कावेरीजी गप्प राहिल्या, जणू काही तिच्याकडे यावर उत्तर नव्हते. कावेरीजींच्या नजरा काही क्षण दूर कुठेतरी स्थिर राहिल्या. मग त्या हळू आवाजात म्हणाल्या, तुम्ही काय म्हणत आहात ते मला समजले शांतीजी, पण माझ्याही काही इच्छा होत्या. मलाही समाजात डोके वर करून चालायचे होते. शेवटी लोकांमध्ये आपलाही काही आदर आहे की नाही? एका गरीब कुटुंबातील मुलीशी लग्न करून त्याने मला कुठेही तोंड दाखवण्यासाठी जागा ठेवली नाही. माझ्या मैत्रिणी माझ्यावर हसतात, त्यांनी माझी चेष्टा केली. हे सर्व रोहन आणि त्या मुलीमुळे घडले. थोडासा आदर, थोडासा दर्जा हवा होता, हा गुन्हा आहे का? शांतीजी म्हणाल्या, कावेरीजी, हीच तुमची सर्वात मोठी चूक होती. तुम्हीच मला सांगा की समाजाच्या प्रभावाखाली येऊन तुमचे नाते बिघडवणे योग्य होते का? ज्यांना तुम्ही तुमचे मित्र समजता ते तुमचे सर्वात मोठे शत्रू आहेत. तुम्हाला हे समजले नाही. हे ऐकून कावेरीजी स्तब्ध झाल्या. मग शांतीजी आत्मविश्वासाने म्हणाल्या, कावेरीजी, कधीकधी आयुष्य आपल्या मनाप्रमाणे चालत नाही, पण कधीकधी ते ज्या पद्धतीने चालते ते सर्वोत्तम असल्याचे सिद्ध होते. तुम्हाला विश्वास बसणार नाही. अभयसाठी एका उच्चपदस्थ कुटुंबातून लग्नाचा प्रस्ताव आला होता. ती मुलगी खूप सुंदर, सुशिक्षित होती. ती तिच्या वडिलांचा व्यवसाय त्यांच्यासोबत सांभाळत असे. संपत्तीची कोणतीही कमतरता नव्हती. आम्हाला सर्वांना वाटले की हे नाते अभयसाठी योग्य आहे, पण अभयने या प्रस्तावास स्पष्टपणे नकार दिला. आणि कारण विचारल्यावर त्याने आम्हाला सांगितले की तो सीमावर प्रेम करतो आणि तिच्यासोबत आयुष्य घालवू इच्छितो. आम्हाला अभयच्या निर्णयाचा आदर आहे, कारण आम्हाला त्यावेळी त्याचा आनंद खूप महत्त्वाचा वाटला. जर आम्ही त्यावेळी संपत्तीच्या मागे धावलो असतो तर कदाचित ते नाते तर घडले असते, परंतु माझ्या मुलाचे आनंद त्यात समाविष्ट झाले नसते आणि मला आयुष्यभर त्याचा पश्चाताप झाला असता. जे काही झाले ते चांगल्यासाठी होते. इतक्या श्रीमंत कुटुंबातील मुलगी कदाचित आमच्या घरात राहू शकली नसती. आज जेव्हा मी माझ्या मुलाला त्याच्या पत्नीसोबत आनंदी पाहते तेव्हा मला त्या दोघांना पाहून माझे मनाला शांतता लाभते. जर तो आनंदी असेल तर मग आम्हाला आयुष्यात दुसरे काय हवे आहे? पण कावेरीताई, तुम्ही अगदी उलट केले. तुम्ही पैशाला प्राधान्य दिले आणि तुमच्याच मुलाशी नाते तोडले. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण जेव्हा त्या महत्त्वाच्या बनवल्या जातात तेव्हा त्या आयुष्याला ओझे बनवतात. आणि तुम्ही ही तीच चूक केली आहे. पैसा येतो आणि जातो, पण आनंद ही अशी गोष्ट आहे जी पैशाने मिळवता येत नाही. काही वेळ शांत राहिल्यानंतर शांतीजी पुन्हा म्हणाल्या, मी एक गोष्ट सांगू का? तुमचा मुलगा अजूनही तुमच्या खूप जवळ आहे. सीमा मला म्हणाली की तो तुमच्या घराचा सर्व खर्च सांभाळतो. तो अनेकदा सीमाला फोन करतो. सीमा आणि अभयशी बोलतो, त्यांच्या तब्येतीबद्दल विचारतो आणि तुमच्याबद्दलही. ज्या दिवसापासून तुम्ही पडला होता तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्या दिवसापासून तो तुमच्या तब्येतीबद्दल विचारण्यासाठी मला दररोज फोन करतो. तुम्ही गृहीत धरले की तो तुम्हाला सोडून गेला आहे, पण सत्य हे आहे की तुम्हीच त्याला स्वतःहून दूर ढकलले. कावेरीजींचे मन अशांत होते. तिचे ओठ हलले पण शब्द बाहेर पडले नाही. कावेरीजींचे डोळे अश्रूंनी भरले. त्यांना काहीतरी बोलायचे होते, पण त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव होऊ लागली. त्या फक्त शांतपणे ऐकत होत्या.
अनेक वर्षांपासूनचा एक हट्टीपणा आज तो वितळू लागला होता. कावेरीजींनी शांतीजीचा हात धरला आणि बराच वेळ काहीही न बोलताही खूप काही सांगितले. कावेरीजींना त्या रात्री झोप येत नव्हती. सकाळी जेव्हा सीमा उठली तेव्हा तिने पाहिले की तिची आई शांतपणे घरी जाण्याची तयारी करत आहे. तिने विचारले, काय झाले आई, तू कुठे जात आहेस? आई म्हणाली, सीमा बेटा, मी माझ्या घरी आता परत जात आहे. आता मी पूर्णपणे ठीक आहे, काळजी करू नकोस. सीमा आश्चर्यचकित झाली. तिच्या आवाजात काळजी होती. पण कावेरीजी फक्त म्हणाल्या की मी तुला खूप दिवसांपासून त्रास देत आहे. आता मला घरी जावे लागेल, आधीच खूप उशीर झाला आहे. सर्वांनी त्यांना आणखी काही दिवस राहायला सांगितले, पण त्या नाही म्हणाल्या. शेवटी अभयने त्याच्या गाडीत कावेरीजींना घरी सोडले. काही वेळाने सीमाने तिच्या आईला फोन केला, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तिला काळजी वाटू लागली. बराच वेळ झाला तरी आई फोन का उचलत नाही. संध्याकाळ झालीच होती तेव्हा सीमाचा फोन वाजला आणि तिने लगेच फोन घेतला. पण पलीकडून जे सीमाने ऐकले त्यामुळे सीमाचे हृदय भारावून गेले. ती आश्चर्यचकित स्वरात म्हणाली, काय म्हणतेस आई? आणि मग अचानक फोन ऐकताच सीमा रडू लागली आणि खोलीतून बाहेर पडली. शांतीजी आणि अभय तिला असे रडताना पाहून घाबरले. ते धावत आले. काय झाले सीमा, काहीतरी सांग. मग सीमाने अचानक तिच्या सासूला मिठी मारली. आई, मी तुमची खूप आभारी आहे, तुम्ही खूप छान आहात, असे म्हणत ती पुन्हा रडू लागली. शांतीजींना धक्का बसला. काय झाले बेटा? तर सीमाने त्यांना सगळे सांगितले की रोहन भावाचा फोन होता. तो सांगत होता की आई त्याच्या घरी आहे. आज तिला दारात पाहून भाऊ आणि वहिनी दोघेही आश्चर्यचकित झाले. हे ऐकून शांतीजींचे डोळे पाणावले. खरेच कावेरीजी त्यांच्या मुलासोबत आहे. अभय म्हणाला, हे खूप छान झाले आहे सीमा. सीमा म्हणाली, आईने फक्त भावाला मिठी मारली नाही तर त्याची माफीही मागितली. मग तिने वहिनीला मिठी मारली आणि वारंवार त्यांची माफी मागत राहिली. हे सगळे सांगत असताना रोहन रडत होता. त्यानंतर मी आईशी बोलले. आई म्हणाली की सीमा, माझ्या डोळ्यांवर माझा अहंकार आणि पूर्वग्रहांचा पडदा होता. मी माझ्या सुनेमध्ये दोष शोधत राहिले, पण खरे तर दोष माझ्या विचारसरणीत होता. तुला माहिती आहे, जेव्हा मी तुझ्या सासूशी बोलले तेव्हा त्यांच्या शब्दांनी माझ्या अहंकाराच्या सर्व भिंती तोडल्या. आणि खरे सांगू सीमा, त्या दिवशी मला पहिल्यांदाच माझ्या चुका दिसल्या. आता मी माझा मुलगा आणि सुनेसोबत आहे आणि मी खूप आनंदी आहे. तुझ्या सासूने मला खूप काही शिकवले आहे. आता मी माझ्या सुनेवरही तुझ्या सासू इतकेच प्रेम करेन. सीमाने डोळ्यात अश्रू आणत आपले शब्द संपवले. आता शांतीजीचे स्वतःचे डोळेही ओले झाले होते. शांतीजींनी सीमाचे अश्रू पुसताना म्हटले, बघ सीमा, माफीमध्ये अशी शक्ती आहे जी नात्यांच्या एका भिंतीला घरात बदलू शकते. इथे फक्त एक छोटीशी फट होती. आता तुझे संपूर्ण कुटुंब तुझ्यासोबत असेल. आणि सीमाने तिच्या हाताचे चुंबन घेतले आणि म्हणाली, आई, जे काम मी आजपर्यंत करू शकले नाही ते तुम्ही पूर्ण केले. तुमच्यामुळे आज माझे विखुरलेले कुटुंब पुन्हा बहरले आहे. देव सर्वांना अशी सासू देवो. तर मित्रांनो, हे सर्व काही आपल्या आयुष्याशी निगडीत असते. काहींना चांगला अनुभव येतो तर कुणाला वाईट. पण आपण जर चांगले, प्रेमाने, आपुलकीने वागलो तर कोणत्याच घरात भांडणे होणार नाही. तर मित्रांनो, अशी ही आजची हृदयाला स्पर्श करणारी कौटुंबिक कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.